यावेळी अमरावतीमध्ये महेश नवमी उत्सवाची सुरुवात एका प्रेरणादायी उपक्रमाने झाली। 30 मे रोजी सकाळी 6 वाजता श्री माहेश्वरी सेवा मंचानं कुलस्वामिनी अंबा एकविरा मंदिर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवली। स्वच्छ अमरावती, हिरवी अमरावती हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सेवा मंचचे अध्यक्ष सुनील मंत्री म्हणाले की ही मोहीम फक्त एका दिवसासाठी नसून 2026 पर्यंत दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी वेगवेगळ्या मंदिर परिसरात आयोजित केली जाईल। यामुळे भाविकांना स्वच्छ वातावरण मिळेल आणि जनजागृती देखील होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संत गाडगेबाबांना आदरांजली वाहताना रजनी राठी म्हणाल्या की आपणही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करायला हवे आणि सार्वजनिक स्वच्छतेला जीवनाचा भाग बनवायला हवं असं त्या म्हणाल्या। तर स्वच्छ परिसरात लक्ष्मी आणि आरोग्य दोन्ही वास करत असल्याची मान्यता असल्याचंही रजनी राठी म्हणाल्या। तर संजय भोतळा, चेतना चांडक, आशिष सोमाणी, डॉक्टर सागर भोतळा यासारख्या संस्थेच्या सक्रिय सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यात मोलाचं योगदान दिलं। उपक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सचिवांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागी सदस्यांचे आभार मानले। महेश नवमी निमित्त सेवा मंच की ओर से कुछ सृजनशील कार्य हो, ऐसा सभी सदस्यों का मानस था। आदरणीय सुनील भैया मंत्री और रोशन जी सादानी जी का ये सुझाव दिया कि हमारी अमरावती संत गाडगे बाबा की कर्मभूमि रही, तो क्यों न हम सफाई अभियान से महेश नवमी की शुरुआत करें। सभी सदस्यों के साथ से इस अभियान में आज हमने यहाँ शुरुआत की है। संत गाडगे बाबा महाराज की इस पावन भूमि को स्वच्छ और हरा भरा बनाने का संकल्प लेते हैं। सभी सदस्यों का साथ मिले, बस यही ऐसा ही अभियान हम चलाते रहें, यही मंशा रखती हूँ। जय महेश।